स्वागतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी टाळ्या वाजवा ना. आपल्या संस्थेमधून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा आज आपण सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं म्हणजे आजचा क्षण आहे कौतुकाचा, आजचा क्षण आहे अभिमानाचा आणि आजचा क्षण आहे पाठीवरती थाप मारण्याचा. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की आम्ही ITI ला आलेलो आहोत. ITI म्हणजे असा एक विषय आहे की आम्हाला कुठंही स्थान नव्हतं, पण आज आम्हाला मार्क्स कमी होती, आम्हाला इंजिनिअरिंगला जायला जमलं नाही, आम्हाला मेडिकलला जायला जमलं नाही, इतर आणखी जे आपण ज्या आपल्या चांगल्या शाखा आहेत त्याच्याबद्दल जो आपण विचार करतो, फार्मसी असेल, मेडिकल असेल, इकडं सगळीकडे कुठेही मिळालं नाही, पण मला ऍडमिशन कुठे मिळालं? ITI ला ऍडमिशन मिळालं. आणि थोडस तुम्हाला वाईट वाटेल, पण हे खरी वस्तुस्थिती आहे. ज्यावेळेला तुम्ही ITI चा युनिफॉर्म घालता त्यावेळेला तुम्हाला लाजही वाटते, पण ही लाज ते तुम्हाला थोड्याच वेळात लक्षात येईल. कारण आपण नेहमी म्हणतो कौशल्य असेल तर कौतुक होईल, हे आपल्या डिपार्टमेंटचं ब्रीद वाक्य आहे. आज आपल्या संस्थेमध्ये अनेक कौशल्य तुम्हाला शिकवले जातात. या ठिकाणी बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे वुडवर्क टेक्निशियन हा एक ट्रेड आहे. वुडवर्क टेक्निशियन हा कोर्स इतका सुंदर आहे की माणूस जन्माला आल्यानंतर तो मरेपर्यंत ज्या ज्या ठिकाणाहून प्रवास करतो त्याच्यामध्ये पहिल्या सुरुवातीला काय येतं तर घर येतं. घराच्या बांधकामापासून, घराच्या दारा खिडक्यांपासून, घरातील फर्निचर पासून अनेक विविध सुखवस्तू, अनेक आर्टिकल्स तयार केले जातात. ते म्हणजे वुडवर्क टेक्निशियन मार्फत. अतिशय सुंदर फर्निचर. आपण जर अमेरिकेमधले, युरोप खंडातले जर आपण बंगले बघितले तर आणि त्या ठिकाणचे जर वुडन आर्टिकल्स जर पाहिले तर आपल्याला थक्क व्हायला जातं. आपण ज्यावेळेला एखाद्या एक्झिबिशन मध्ये जातो आणि त्या ठिकाणी असे लाकडापासून बनवलेले एक सुंदर वस्तू जेव्हा आपण बघतो आणि त्याच्या किमती विचारायला जातो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की माझी तेवढी अवकत नाही. 10-10, 20-20 लाखापर्यंत अशा वस्तू आहेत की या लोकांनी बनवलेल्या. हे कौशल्य, हे कौशल्य या ठिकाणी शिकवलं जात असताना आपण विचार करतो की स्वतःच्या अंगामध्ये कौशल्य असताना सुद्धा, आपल्या अंगामध्ये कला असताना सुद्धा आपण तो ट्रेंड नाकारतो. काय तर वुडवर्क टेक्निशियन, काय तर कार्पेंट्री, हे काय काम आहे? अशा बऱ्याच गोष्टी आहेत. प्लंबिंग ट्रेड अतिशय सुंदर ट्रेड आहे. असं कुठलंही ठिकाण नाही की त्या ठिकाणी प्लंबरचं काम नाही. काम हे कुठलं हलक्या दर्जाचं नसतं, काम हे लहान मोठं नसतं, काम हे कामच असतं. पण ते तुम्ही कसं करताय आणि त्याची कशी उंची वाढवायची हे मात्र तुमच्या हातात आहे. त्यामुळं तो ट्रेड सुद्धा सक्सेसफुली आयुष्यामध्ये यशस्वी झालेली बरेचशी लोक आहेत. असं सगळं असताना पुढचा ट्रेड होतो वेल्डर ट्रेड. बऱ्याच वेळेला वेल्डिंग ट्रेडच्या बाबतीत सुद्धा असंच घडतं. मी ज्यावेळेला ढेबेवाडीला प्रायव्हेट ITI वरती प्राचार्य म्हणून होतो त्यावेळेस माझा जवळचा एक नातेवाईक विद्यार्थी तो म्हटला मला वेल्डिंग शिकायचंय, तुम्ही प्राचार्य आहात म्हटलं, मी लवकर पास होईल असं त्याला वाटलं. मी म्हटलं असं काही होणार नाही, माझ्याकडून तर तू पास होणार नाहीस, तुला मी ऍडमिशन देतो, तुझं डोनेशन माफ होईल, सगळं होईल, माझ्यापर्यंत मी प्रयत्न करतो, तू गरिबीतून आलेला आहेस. वेल्डर ट्रेड म्हटलं अतिशय सुंदर आहे, काही हरकत नाही तू वेल्डिंग ट्रेड करायला. ठीक आहे म्हटला. त्याला पण आवड होती. घरी गेला. घरी गेल्यानंतर आई वडिलांना विचारलं की मला सर म्हणतायत वेल्डर ट्रेड घे. वेल्डर ट्रेड घे म्हटल्यानंतर त्याच्या आईनं काय सांगावं,
तो माझ्याकडे नंतर आला, मी त्याला म्हटलं घ्या ऍडमिशन, खूप चांगला ट्रेड आहे, स्कोप आहे. नाही म्हटलं सर मी वेल्डरला नाही ऍडमिशन घेत. का रे, आत्ता परवा तरी आपलं ठरलं होतं वेल्डिंगला ऍडमिशन घ्यायचं. नाही म्हटलं, आई म्हणते डोळं जाते. आई म्हणती वेल्डर ट्रेड घेतलं की डोळे जाते. अरे म्हटलं मूर्खा, डोळे जात नाहीत, हजारो डोळे येतात. तू जर फॅब्रिकेशन शॉप टाकलंस तर तुझ्याकडे अनेक जण कामाला लागतील, अनेक जणांचं घर पुढे येईल, अनेक जणांचे संसार पुढे येतील, अनेक जणांचं तू चरित्र चालवतील आणि तू सुद्धा पुढे येशील. तू गाडी बंगला काय पाहिजे ते तुला घेशील. काम संपता संपत नाही. असे आजचे विद्यार्थी आहेत, आज सुद्धा तसे विद्यार्थी आहेत. त्या काळात मी त्याला सांगत होतो एक 15 वर्षापूर्वी, आणि त्यानं मला दिले तसं उत्तर. तर असं जे आपल्याला ट्रेड बद्दल जे आपल्या मनामध्ये काहीतरी असे न्यूनगंड जो बसलेला आहे, तो न्यूनगंड बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आजचा हा कार्यक्रम त्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. आज आपला हा यशोगाथाचाच कार्यक्रम आहे. सर्वप्रथम सागर लाडे हा विद्यार्थी, ऍडव्हान्स वेल्डर हा ट्रेड सर्वांना माहिती आहे ना, ऍडव्हान्स वेल्डर ट्रेड आहे. किती मुलं सिलेक्ट करतात ज्यावेळेला आपल्याला ऍडव्हान्स ट्रेड सिलेक्शन करायचं असतं ट्रेड मध्ये? नाही, ऍडव्हान्स ट्रेड याला अप्रेंटिसशिप नाही, याला असं नाही तसं नाही, जॉब नाही, याव नाही त्याव नाही, अशी कारण सांगत असतात. पण हा विद्यार्थी सागर लाडे हा शेनोलीचा विद्यार्थी, इथलाच आपल्या जवळचाच आहे. शेनोलीचे काही विद्यार्थी तर असतीलही. त्या विद्यार्थ्यानं अतिशय चांगल्या पद्धतीनं, सर तुमचाच विद्यार्थी ना, पवार सरांचा विद्यार्थी, अतिशय चांगल्या पद्धतीनं कौशल्य प्राप्त केलं. आणि पवार सरांचे नेहमी आपण ऐकतो जीवनातील संघर्ष कसा असतो आणि जीवन संघर्षमय ते यशस्वीकडे कसं नेता येतं हे आपण पवार सरांच्या शब्दातून ऐकलेलं आहे. तर या पवार सरांचा विद्यार्थी हा ट्रेड कंप्लीट केला तर मागे कसा पडेल? तो नक्कीच पुढे जाणार. त्याला अप्रेंटिस त्याला नाहीये या ट्रेडला. आपल्या डिपार्टमेंटचा थोडासा दोष आहे, तो अप्रेंटिस अजून फक्त त्याला तेवढ्याच ट्रेडला नाही, म्हणून तो तिथं थांबला नाही. माझा आता काय होईल असं नाही विचार केला. तर त्या विद्यार्थ्यानं गव्हर्नमेंटची परीक्षा दिली. आता डिप्लोमा पॉलिटेक्निक कॉलेजवरती ज्या तंत्रनिकेतनमध्ये जागा निघाल्या त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्टर्स वर्कशॉप साठी भरायचे होते. त्याच्यासाठी या विद्यार्थ्याने अप्लाय केलं. त्या ठिकाणी त्याला सर्टिफिकेट, अनुभवाचं सर्टिफिकेट त्याचं होतं, पण त्याच्या ट्रेडला अप्रेंटिस नाही म्हणून त्याला नाकारण्यात आलं, कारण तुझी अप्रेंटिसशिप झालेली नाही. हा विद्यार्थी तो थांबला नाही. तो म्हटला हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा डीव्हीटीचा हा ट्रेड आहे ना, हा मी पास केलेला आहे ना, मी पास आहे ना, हा काही आगळा वेगळा ट्रेड आहे का? हा शासनाशी भांडला आणि भांडल्यानंतर शासनाला जाग आली की खरोखर हा विद्यार्थी म्हणतोय ते खरं आहे, हा ट्रेड बाकीच्या ट्रेड सारखाच आहे, मग याला का द्यायची नाही नोकरी? तर सांगायचं विशेष म्हणजे सांगायला खूप आनंद वाटतो की आपल्या कराडच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये या सागर लाडेचं सिलेक्शन झालेलं आहे आणि इन्स्ट्रक्टर म्हणून तो आज आपल्याकडे आहे. बघा, आता 2021 साली या मुलानं ट्रेड कंप्लीट केला आणि आज शिक्षक म्हणून पॉलिटेक्निक वरती जॉईन झालेला आहे. म्हणजे काय होऊ शकतं? काही होऊ शकतं, फक्त करण्याची उमेद आणि जिद्द असायला पाहिजे. त्यानंतर समिंदर, त्यानंतर तेजस, हे असे अतिशय जबरदस्त विद्यार्थी फिटर ट्रेडला आले. फिटर ट्रेडला समिंदर म्हणून जो विद्यार्थी आहे, जो आज युरोप खंडामध्ये स्लोवाकिया या ठिकाणी जागवार कंपनीमध्ये काम करतोय, तो 1.25 लाख रुपये पेमेंट घेतोय. मला सुद्धा अजून 1.25 लाख पेमेंट झालेलं नाही. आता 2020 चा विद्यार्थी आणि जवळजवळ 5 देशांमधून तो फिरलेला आहे, विमानानं फिरलेला आहे. त्याचं जर वैभव बघितलं, तुम्हाला फेसबुकला वगैरे बाकीच्या ठिकाणी फोटो पाठवतो.
मध्यंतरी तो आपल्या कॉलेजला त्यानं व्हिजिट दिली. आल्यानंतर त्यानं ITIच्या भूमीला तो नतमस्तक झाला. त्यानं मातीवरती पहिल्यांदा डोकं ठेवलं. शिक्षकाच्या तरी ठेवलंच, पण ज्या भूमीमध्ये मी शिकलो, ज्या भूमीने मला घडवलं, तो विद्यार्थी म्हणजे समिंदर. त्याचाच मित्र हा ईश्वर येडगे. हा ईश्वर येडगे त्याला गणपतीचा अतिशय भक्त, तो गणपतीचा भक्तच म्हणा. बऱ्याच वेळेला गणपतीसाठी माझा आणि त्याचं खूप हे झालं होतं. अरे ईश्वर म्हटलं, हे आठवतं ना ईश्वर, गणपतीची पूजा म्हणजे विद्येची पूजा आहे. तू असं इकडं तिकडं जातोस, गणपतीचं कारण सांगून जातोस, पण तू याच विद्येकडं याच ठिकाणी जर चांगलं लक्ष दिलं तर ती खरी अर्थानं गणपतीचीच पूजा होणार आहे, असं बऱ्याच वेळेला मी त्याला बोललो. आणि ही मुलं घडवताना कुठंही कमी पडलो नाही. सगळ्या गोष्टी यांनी केलेल्या आहेत. आज तुम्हाला वाटतं सर आम्हाला झाडं लावतात, आज तुम्हाला वाटतं बाहेर स्वच्छता करायला लावतात, आज तुम्हाला कुठं गवत काढायला लावतात. सगळ्या गोष्टीतून पार पडलेले हे विद्यार्थी आहेत. त्यामुळं आज ते चमकत आहेत. हा ईश्वर येडगे आज मर्चंट नेव्ही मध्ये काम करतोय, त्याचंही या ठिकाणी अभिनंदन. आता या ठिकाणी हा ईश्वर येडगे काय होता याची थोडीशी आपण झलक बघूया. लक्षात घ्या, त्याला आज बोलता येत नाही, स्टेजवरती बोलता येत नाही, बऱ्याच जणांना बोलता येत नाही. बोलणं हे एक वेगळं स्किल आहे. आता ते आमच्याकडे आहे, आम्हाला वाटतं तुमच्याकडे पण यावं, पण काही वेळेला येतच नाही. काही माणसं रिटायरमेंटला येतात आणि बोलायला सांगितलं, सेवानिवृत्तीचे आमचे शिक्षकांचे कार्यक्रम असतात, बोला म्हटलं, नोकरी झाली तरी ती बोलत नाही. त्यामुळं तो भाग आपण सोडून देऊया. पण त्यानं जे आज यश जिंकलेलं आहे आणि ज्या ह्याच्यावर तो पोहोचलेला आहे, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा त्या दोघांचंही मी या ठिकाणी कौतुक करतो. आणि यानंतर आपल्याला सर्वप्रथम कुंभार सर आपले